नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्यांनी धुतल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अकोल्याच्या वडे गावातील संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाच्या वेळेला ही घटना घडली आहे। कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पाय धुतल्यामुळे नव्या वादाची आता शक्यता आहे। दरम्यान यावरती नाना पटोलेंनी काय उत्तर दिलं ते पाहूया। मैदानात पालखी होती, त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो। स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो। आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडी मध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती। सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीला माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्यांचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना। दरम्यान यावरती संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। नाना पटोले असते त्यांचे कुठे कार्यकर्ते पाय धुतले लोकसभेच्या याच्यानंतर नाना पटोले आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते। चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे तर धुवू द्या, काय हरकत नाही, आमचा काय संबंध आहे। नाना पटोले म्हणतात की शोषित शिवसेनेला आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे, शोषित असं म्हटलं। कोण म्हणते असं? लहान आहेत। तर या प्रकरणावरून अमोल मिटकरींनी नाना पटोलेंवरती टीका केली आहे। कार्यकर्त्याला नेते फक्त वापरून घेऊन आपले पाय धुवायला लावत असतील, मला असं वाटतं हे निंदाजनक गोष्ट आहे आणि एक प्रकारे पक्षाची त्यांची काय म्हणजे धारणा आहे हे सुद्धा या माध्यमातून लक्षात येतं। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये।